हो नमस्कार वटन साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. आता इथं जुन्नर शहरातले भरपूर नागरिक जमा झालेले आहेत घरपट्टी विरोधात, की जी वाढीव घरपट्टी केली होती त्याच्या विरोधात सगळे लोक इथं जमा झालेली आहेत. काय सांगाल नक्की काय होतंय पुढं? या नगरपालिकेने जी कंपनी नेमली होती हा त्यांच्या बरोबर जुन्नरचं नगरपालिकेचा एकही स्थायिक माणूस कामगार त्यांच्या बरोबर दिलेला आहे. त्या लोकांनी जिथं गेले त्याला जसं पटलं तशी आकारणी करून टाकली. तो काही काही जागेवर तो 400 रुपयाची 40,000 करून टाकली. काही जागेवर टेरिसवर त्यांनी घरपट्टी आकारली, काही जागेवर पार्किंगवर आकारली. काय बघायला पाहिजे साहेब. आपण एक लोकप्रतिनिधी आहात. हो. आपण यांना जाब विचारला का नाही? विचारलं ना आम्ही याला विचारलं म्हणून ते त्यांनी त्यांचे जे वरिष्ठ होते त्यांना बोलवले आहे आणि ते आता त्यांची सुनावणी होईल. आता साहेब जवळपास आज 800 ते 900 लोकांची सुनावणी इथं ठेवलेली आहे. नक्की काय प्रकारे एका वेळेस एवढ्या लोकांची सुनावणी होऊ शकते का? होऊ शकत नाही. त्यांनी वेगवेगळा टाइम दिले, कोणाला 11 ते 12, कोणाला 12 ते 1, कोणाला 1 ते 2, अशी सुरू जेवढी होईल तेवढी होईल. परंतु मी या सगळ्या जनतेच्या बरोबर आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. यांनी जी आकारणी लावलेली आहे ती कंपनीला बोलून घ्या, ज्या कंपनीला तुम्ही कामं दिली, आणि नगरपालिकेचा माणूस देऊन त्यांनी प्रत्येक घराची चौकशी करायची आणि त्याच्यानंतर जी काय बसल कायदेशीर ती भरायला आम्ही सर्वजण तयार आहे. मागील बाईटमध्ये आपण सांगितलं होतं सदर कंपनीला यांनी जुन्नर नगरपालिकेच्या नफा फंडातून बिल अति तातडीने दिलं होतं आणि त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला होता. तर आता त्याची स्थिती काय की ते बिल पूर्ण देऊन टाकलं का तसंच निम्म दिलेलं आहे निम्म बाकी आहे? त्याची विचारणा अजून आम्ही केलेली नाहीये. आता आम्ही पब्लिक समोर सगळी ती विचारणा करू. मागील वेळेस भोळे साहेबांनी सांगितलं होतं की आपण याची फेर तपासणी करू. तर फेर तपासणी झाली का? तीच आता झाली का नाही आता सगळ्यांच्या समोर विचारू ना. काय होतंय आपण एकटे जर कॅबिन मध्ये आता गेलो, बाकीची लोक बाहेर आहे आणि त्यांनी बाहेर निघून काहीतरी निर्णय दिला तर मग ती फिरोजबाईंनी काहीतरी सांगितलं, सेटलमेंट केली, फिरोज पाटलांनी काहीतरी सेटिंग केली किंवा काय. त्यामुळे मी आतमध्ये आता जात नाहीये. बाहेर निघाल्यानंतर त्यांनी पब्लिक समोर आम्हाला निर्णय द्यावा. सगळ्या वरती पण हॉलमध्ये जेवढे बसलेले सगळ्यांची मागणी की बाबा 3-4 जण बोलवायची नाहीये, सगळ्यांसमोर निर्णय जाहीर करायचा. समोर ऐका म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जनतेसमोर जो डिसिजन होईल तो जनतेसमोर. प्रतिनिधी वरती पण जे प्रतिनिधी बसलेत ना वरती त्यांची सुद्धा मागणी तीच आहे की बाबा आम्ही येणार नाही, इकडे येऊन सादर समोर. कारण सुनावणी एकेकाला बोला सुनावणी सारखं त्यांचा निर्णय सगळ्यांनी सांगावा एक नाही जनतेसमोर यांनी निर्णय काय लक्षात घ्या. आमची मागणीच आहे की सुनावणीला स्थगिती, एजन्सीला पूर्ण परत पैसे न देता त्याच पैशामध्ये सर्वेक्षण करायचंय त्यांनी. ही तोपर्यंत आम्ही नगरपालिका सोडणार नाही. सर्वेक्षण करताना पठाण साहेबांनी जे आता सांगितलंय तर सर्वेक्षण करताना नगरपालिकेचा अधिकारी यायला पाहिजे. परंतु एक मिनिट, परंतु नगरपालिकेमध्ये गटर कामगार सफाई कामगार कामाला बसलेले त्यांनी मोजणीला येऊ नये. अधिकारी एजन्सी सोबत नगरपालिकेचा माणूस पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेचे सफाई कर्मचारी न येता नगरपालिकेचा वरतील जो अधिकारी वर्गातला आहे त्यांनी यावं. घरपट्टी विभागाचे माणसं यावे ज्यांचं ते मूळ काम आहे सर. अच्छा. कारण काय नगर आरोग्य विभागामध्ये 22 कर्मचारी आहे, त्याच्यामधून 12च काम करतायत आणि 10 लोक विना परवाने मुख्य कार्यालयामध्ये काम करतायत. मुख्य कार्यालयामध्ये काम करताय यांना कोणी विचारणा होता. मी किती वेळा अर्ज दिले इथं नगरपालिकेमध्ये, कोणी याचं दिलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती ऐका ना माझं असं म्हणणं आहे की आपण तुमचा मुद्दा नक्की 100% पुढच्या वेळेस घेऊ, पण आता सध्या घरपट्टीचा विषय आपण त्यावरच बोलू. नाही त्यावरच मी बोलतो ना साहेब. पठाण साहेबांनी जसं सांगितलं ना की नगरपालिकेचे सर्वे जे येणार आहे तर नगरपालिकेची पण माणसं पाठवा. घरपट्टीचे संबंधित जे माणसं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये ते पाठवा. गटर सफाई कामगार ते पाहिजे नाही.
ओके ओके. माझं म्हणणं असं आहे. आणि ज्याच्या प्रॉपर्टीचं ते मोजायला जाणार आहे त्याची सही घेतली जावी की माझ्या समोर मोजलेला आहे. Yes, sir. आणि प्रॉपर्टी जेव्हा चेक करायला येतात तर त्यांनी जे झोन पाडले ते पण चुकीच्या पद्धतीने टाकले. अमर शेठ, काय झालं, काय विषय? स्थगिती द्यायला लावली. आता मी म्हटलं 1500 लोकांना तुम्ही आज बोलवलंय, तेवढ्यांची हिरींग होणार आहे का? मी तो नियम चुकीचा आहे तुमचा. सीओ साहेब म्हटले आम्हाला 20 मिनिटं द्या, मी पत्र तयार करतो माझ्या अध्यक्षतेखाली आणि वरती पाठवतो. आपल्याला आता स्थगिती भेटलेली आहे. नंतर फेर संरक्षणला साहेब 20 मिनिटाची हे मागते, त्याच्या आधीच यांनी हा डिसिजन का नाही घेतलं? प्रत्येक वेळेस तुम्हाला आंदोलन करायला का लागतंय? आता आंदोलन करायचं आमचा बी छंद आहे, आम्ही घाबरत नाही. आंदोलन करू. वैयक्तिक कोणाचे घराणे नाही, सगळ्यांसाठी लढायचं आहे आम्हाला. वैयक्तिक कोण, फक्त आमच्या जुन्नरच्या जनतेला एवढंच म्हणणं आहे का लोकांनी वेळ द्यावं. त्या दिवशी मोर्चा काढला तर 25 लोक होते आम्ही, त्या दिवशी सगळे का नाही आले इथं? ही परिस्थिती नसती आली. तुम्ही आता म्हणताय तुम्ही मोर्चे काढायला दरवेळेस येतं. आपली लोक जिवंत नाही जुन्नरच्या, सगळ्यांनी हे आलं पाहिजे, हे म्हणणं आहे आमचं. पत्रकार करतायत आणि पत्रकार म्हणून जीवन पाठवत आहेत. या ठिकाणी ते आरक्षण देतील आणि ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून नंतर मग पुढील तारीख देणार आहे. पुढची तारीख किंवा पुढचं ठिकाण जे गाव कंपनीबरोबर फेर सर्वे होणारे वगैरे ते काय चीफ ऑफिसरांचा रोल येतो आपला नाहीये. परंतु त्यांना मी सांगितलं की या ठिकाणी 1400 लोकांना नोटिसा काढल्या, तिथं पाण्याची व्यवस्था नाही, तिथं वयस्कर लोक किती आलीत, बसायला खुर्च्या नाहीत. त्यांनी मान्य केलं का पुढे ज्या वेळेस घरपट्टी जी सुनावणी निघाली तर ती एका मोठ्या हॉलमध्ये होईल. त्या ठिकाणी ऐका जरा, टप्प्याटप्प्याने टप्प्याने घ्या. सगळे एकत्र असले ना त्यांचे प्रेशर विषय आहे कमिटीबरोबर ते बोलून त्याप्रमाणे आपल्याबरोबर चर्चा होणार आहे. आजचा विषय आपला फक्त स्थगितीचा आहे. आजचा विषय फक्त स्थगितीचा आहे आणि स्थगितीचा विषय ते पत्र देऊन या ठिकाणी डिक्लेअर करणार आहे. बाकीचं काही उद्याच्या विषयामध्ये जर परत असा प्रश्न उपस्थित राहिला याच्यापेक्षा डबल लोक आम्हाला या ठिकाणी पाहिजे. त्यांनी एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, हे कारवाई टळलेली नाही, त्याचा तुमचा गैरसमज होईल. पण परत कंपनीची लोक आपल्या घरी आल्यावर तिथं लेखी पत्रावर सही घ्यायची, त्यांची मोजमाप करू. कायद्याने सगळ्यांनी वागायचं, माझी एवढीच विनंती आहे. आणि आता होत नाही, या वर्षी काही विषय नाही. या वर्षीचं काय माहिती गरज नाही आपल्याला. या वर्षीचं काही कारण केलं, पण पुढल्या वर्षी आपण आहे ना, जेव्हा हे मोजायला येतील तेव्हा सगळ्यांनी घरापाशी थांबून काय होतं, एकमेकांचं सगळं एकमेकांवर आपण ढकलतो. माझे हात जोडून त्यांचं जे लोक येतात त्यांचं नाव नंबर घेऊन त्यांच्या पत्रावरती सही घ्यायची, किती वाजता आले काय, आणि काय होतं माझं संडास मोजलं, माझं बाथरूम मोजलं, माझा पत्रा मोजला, याला आपण बी जबाबदार. हे पत्रा आहे ना, लिही तिथं खाली पत्रा. म्हणजे इथं आल्यावर एवढी बडबड करायची, आमच्या सरकारला रक्त आटवायची गरज नाही. सकाळपासून जेवलं नाही, नाश्ता बी नाहीये. चलो, जय हिंद, जय महाराज. वाढ मान्य नाही. पुढच्या वेळेला जे हजर राहतील त्यांचा विचार मेंबर क्या अभी आप क्या बोलने का मेंबर. पुढच्या वेळेला जे लोक इथं हजर राहतील त्यांचाच विचार केला जाईल. पाहिजे
आपण 3 वेळा नगरसेवक होता आणि तुम्हाला नगराध्यक्ष झाला. गावची जबाबदारी आपण घ्यायची आहे. आणि मुळात ऐका म्हटल्याप्रमाणे 5 ज्या विषयासाठी आपण जमलो बाजूला तो विषय बाजूला ठेवून आपण आपल्या आपण त्यांना आपला तमाशा दाखवू. आपण आजचा आपल्या पुढं एवढा एकच विषय स्थगिती, याच्यापेक्षा काही नंतर कदाचित या स्थगितीला जर आपल्याला 15 दिवस मिळाले, 20 दिवस मिळाले तर त्यावेळेस त्या 15-20 दिवसामध्ये कदाचित मुख्यमंत्र्यांची सुद्धा स्थगिती येऊ शकते. त्याच्यामुळे पुढं काहीतरी त्याला फाटा पडून आजच्या पुढं आज आपल्या डोळ्यापुढं फक्त यांनी आजचं हिअरिंग थांबवणे एवढाच एक विषय. बाकीची कोणतीही अनास्तव चर्चा करू चालू करायला सर्वांना मला सांगायचंय की ज्यांना नोटिसा काढल्या त्यांनाच फक्त इथं बोलवलेलं. ज्यांना नोटिसा काढलेली नाहीत किंवा ज्यांनी अर्ज केलेले नाहीत त्यांना बी इथं बोलवणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी नगरपालिकेने दौंडी वगैरे द्यावी आणि त्यांना बी इथं हजर राहायला त्यांचा बी विचार झाला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोरोना काळामध्ये जे 2% आकारले गेले ते रद्द झालेच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आज गरिबांच्या घरपट्ट्यापेक्षा त्यांची दंडाची रक्कम जास्त झालेली आहे, हे ऐकण्याची गरज आहे आणि ते महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या 3 वर्षापूर्वी या लोकांनी, जे लोक इथं हजर नव्हते, माझा बोलण्याचा अर्थ हे होता, जे लोक इथं हजर नव्हते त्यांची जशी होती तशी त्यांनी वाढून ठेवली. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं का सगळे हजर राहा, त्याच्यात तुमची इच्छा काय असेल. ओके ओके बॉस. दुसरा एक महत्वाचा विषय मगापासून माझ्या डोक्यात होता पण तो आठवत नव्हता, आता आठवला म्हणून बोललं पाहिजे. 1400 लोकांनी वाढीव घरपट्टीवर हरकत घेतलेली आहे, परंतु ज्या संस्थेला हे काम दिलं होतं त्या संस्थेच्या वतीने कमीत कमी 2,000 ते 2,500 प्रॉपर्ट्या अशा आहेत की ज्यांच्या घरपट्ट्या कमी झाल्या. त्याचा सुद्धा विचार यांनी केला पाहिजे. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. जर आज मला 1,000 रुपये घरपट्टी असेल आणि यांच्या छाननीमध्ये जर ती मला 400 रुपये होत असेल तर सर्वेनुसार तर मग यांनी पैसे खाल्ले नाही कशावरून? या लोकांकडे यांनी करेक्शन करून यांच्या घरपट्ट्या कमी केल्या असं म्हटलं तर ते नक्की चुकीचं ठरणार. या मुद्द्याचा सुद्धा विचार यांनी केला पाहिजे. आपल्या डोळ्यापुढे आजची स्थगिती महत्वाची आहे. या स्थगितीनंतर 15-20 दिवस ते आचारसंहितेचा आपला काही संबंध नाही. आपल्याला त्याच्या अगोदर कदाचित शासनाची सुद्धा स्थगिती 100% येईल अशी मला खात्री आहे. त्याच्यामुळे हे गेलं तर पुढे जाईल, निवडणुकीनंतर जाईल. परंतु हिअरिंग आजचं थांबवणं हे तुमच्या आमच्या दृष्टीने आजचं महत्वाचा विषय आहे. करवड थांबलेली नाही. करवाडीसाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे आणि तो लढा देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. करवाडीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे रद्द करायला लागेल. मुख्याधिकारी साहेब त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर सभागृहामध्ये यावं. त्याचप्रमाणे टाउन प्लॅनिंगचे प्रमुख अधिकारी माननीय देशपांडे साहेब यांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर सभागृहामध्ये यायचं आहे
त्याचप्रमाणे ज्या संस्थेनं या ठिकाणी सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणाचे सर्व पदाधिकारी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर यावं. आज या ठिकाणी जुन्नर शहरातील सर्व नागरिक करदाते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी आपल्याकडं जवळजवळ 1400 अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत. नागरिकांचा सुद्धा वेळ महत्वाचा आहे. त्यामुळं आपण सर्व अधिकाऱ्यांनी सभागृहामध्ये यावं. आपल्याला या ठिकाणी लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये पूर्णपणे कल्पना दिलेली आहे की आपण पुन्हा एकदा जी कन्सल्टन्सी आपण अमरावतीची नेमलेली आहे तिच्याकडून पुन्हा सर्वेक्षण करून घ्यावं आणि पुनर्सर्वेक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजची जी सुनावणी आहे त्याला स्थगिती देण्यात यावी एवढी नागरिकांची या ठिकाणी आणि या ठिकाणी करदात्यांची मागणी आहे. ती लवकरात लवकर या ठिकाणी आपण येऊन आपलं या ठिकाणी मत मांडावं ही सर्व उपस्थित करदात्यांच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत. आपण जर या ठिकाणी वेळेत बोला नाही तर आम्हाला सुद्धा खाली येऊन मग आमचा विषय आणि हा विषय मिटवावा लागेल. तर कृपया आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या विषयाला स्थगिती द्यावी आणि लगेचच पुनर्सर्वेक्षण करून घेण्यात यावं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व करदात्यांसाठी आम्ही आहोतच, परंतु अनावधानाने कोणाकडून काही शब्द गेला असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने जे लोक पुण्यात राहतात मुंबईत राहतात त्यांचे सुद्धा काही प्रश्न असतील त्यांच्या काही घरपेट्या वाढल्या असतील तर त्याच्या सुद्धा करता आपण या ठिकाणी पुन्हा अर्ज करावे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण लढा देणार आहोत. आपण सर्वजण जर एकत्र आलो नाही तर ही गणपती वाढ आपण रोखू शकत नाही.